राजकोट किल्ल्याप्रकरणी मोदींनी माफी मागितल्यानंतर नाना पटोलेंनी टीका केली। माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही, तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असं नाना पटोले म्हणाले। या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावली आहे। तर शिंदे पक्षाचे संजय शिरसाट यांनी मोदींवर टीका केल्यानंतर नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले। सत्तेतून बाहेर पडाऐवजी जाहीर फाशी द्या असं म्हणा, असा टोला शिरसाटांनी पटोलेंना लगावला। महाविकास आघाडीतल्या जागा वाटपासंदर्भात सोमवारपासून चर्चेला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तीनही पक्षाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय, तर जागा वाटपासंदर्भात दिल्लीत बैठक घेण्याची गरज पडणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही, महाविकास आघाडीतल्या एका बड्या नेत्याने ही माहिती दिली। शिवसेना ठाकरे पक्ष मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रही आहेत। याबाबत या नेत्याला विचारलं असता आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही असं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारने दिलेली Z+ सुरक्षा शरद पवारांनी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली। पवारांना सुरक्षा दिल्यानंतर गृह मंत्रालयाचे 15 अधिकारी दिल्लीतल्या पवारांच्या घरी दाखल झाले, मात्र त्यांच्याशी चर्चेनंतर पवारांनी Z+ सुरक्षा घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। इंदापूर विधानसभा जागेवरून हर्षवर्धन पाटलांचे समर्थक देखील आता हर्षवर्धन पाटलांनी वेगळी वाट धरायचा आग्रह केला। इंदापूरमधल्या बावडा या पाटलांच्या गावी त्यांचा जनसंवाद मेळावा होता। यावेळी एका कार्यकर्त्याने रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करणार आहेत। मेरठ लखनौ, मदुराई बंगळुरू आणि चेन्नई नागरकोइल या एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। त्यामुळे मेरठच्या उद्योग क्षेत्राला याचा फायदा होणार आहे। किल्ले राजकोट पुतळा दुर्घटनेसंदर्भात नौदलाचे कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली। पुतळा दुर्घटनेसाठी नेमकी कारणं काय याची चौकशी समिती करणार आहे। PWDचे सचिव, IIT मुंबईतल्या तज्ज्ञांचाही यामध्ये समावेश आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्यानं पुतळा उभारण्यात येणार आहे। राज्य सरकारने त्यासाठी PWDच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे। राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवली। नौदल विभाग, बांधकाम मंत्रालय आणि राज्याचे मुख्य सचिव यांना नाईक यांनी नोटीस पाठवली। पुतळा उभारताना आवश्यक नियम पाळले गेले नसल्याचं नोटीशीत म्हटलं। निवडणुका तोंडावर असल्यामुळे आता सर्वच जण माफी मागतील अशा शब्दात शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सुनावले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या भाषणात जाहीर माफी मागितली। यावरून जयंत पाटलांनी सुनावल्या। पंतप्रधानांनी माफी मागायला उशीर केल्याची टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केली। त्याचबरोबर शिवशाहीमध्ये माफी नाही तर कलम केलं जातं। जनता मोदींच्या महाराष्ट्रातल्या सरकारला कलम केल्याशिवाय राहणार नाही असं दानवे म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली। त्याचबरोबर सरकारने याचा शोध घेण्याची मागणी देखील त्यांनी केली। बदलापूरमध्ये सकल मराठा समाजानं राजकोट किल्ल्यावरच्या घटनेचा निषेध केलाय। शिल्पकार जयदीप आपटे यांची बोट जो कोणी छाटून आणेल त्याचा जाहीर सत्कार करू अशी घोषणा यावेळी करण्यात आली। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी समाजाने सामूहिक मुंडण आंदोलन केलं। जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न लवकरच मार्गी लावा अशी मागणी त्यांनी केली। मागणी मान्य न झाल्यास येत्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवू असा इशाराही देण्यात आला। पीओपी गणेश मूर्तींवर तुर्तास बंदी घालण्यात आलेली नाही। मुंबई हायकोर्टाने सुनावणी दरम्यान हा महत्त्वाचा निर्णय दिला। मात्र येत्या काळात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पीओपी बाबत तयार केलेल्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करा अशा सूचना कोर्टाने दिल्या। गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे। ठाण्यामध्ये यंदा पहिल्यांदा विसर्जनासाठी दारोदारी पाण्याच्या टाक्या असलेल्या फिरत्या ट्रकची व्यवस्था करण्यात आली। हा ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे, त्यामुळे भक्तांना आपल्या सोसायटीमध्येच बाप्पांचं विसर्जन करता येणार आहे। जायकवाडी धरणातला पाणी साठा 70% झाला, त्यामुळे मराठवाड्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। गेल्या 5 दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाला, त्यामुळे आतापर्यंत 36 टीएमसी पाणी नांदूर माध्यमेश्वर मार्गे जायकवाडीला पोहोचले। त्यातच नगर जिल्ह्यातल्या धरणांमधून सुद्धा 22 टीएमसी पाणी जायकवाडीला मिळाले।
बीडमधल्या माजलगावसाठी जायकवाडीमधून 100 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दरम्यान पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता 78% गेली असून नाथसागर जलाशयात 51,726 क्युसेकनं आवक सुरू आहे। आला पोळा कपाशी सोयाबीन सांभाळा असा सल्ला आता कृषी विभागाकडून दिला जातोय। सध्या सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांवर रोगराई, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढलाय। नुकसान टाळण्यासाठी पिठोरी अमावस्येच्या काळात पिकांवर फवारणी करा असं आवाहन कृषी विभागाने केलं। उसाच्या दराचा वाद आता दिल्ली उच्च न्यायालयात गेला। उसाला 5,000 रुपये दर मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले। अमरावतीच्या वरुड मोर्शी तालुक्यातल्या संत्रा उत्पादकांनी भव्य ट्रॅक्टर मोर्चा मोर्शीतल्या उपविभागीय कार्यालयावर नेला। सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातल्या संत्रा मोसंबीची मोठी फळगळ होते, त्यामुळे संत्रा उत्पादकांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। परभणी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य आजारासह अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालाय। मात्र पीक विमा कंपन्यांकडून अद्याप पंचनामे करण्यात आले नाहीत, त्यामुळे प्रहारनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। सोबतच पिवळी पडलेली सोयाबीनची रोपंही भेट दिली। तसंच तात्काळ पंचनामे न झाल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला। पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मेथी पिकाला मोठा फटका बसलाय। पावसामुळे बाजार समितीतल्या मेथीची आवक घटल्यानं मेथीला यंदाच्या हंगामातला उच्चांकी बाजारभाव मिळतोय। एकीकडे मेथीच्या जुडीला 70 रुपयांचा भाव मिळत असला तरी दुसरीकडे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलंय। बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी यंदा उडीद आणि मुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली। त्या पिकांची आता काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली। या पिकांमधून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यातल्या 3 नगर परिषदांमध्ये निवडणूक न झाल्यानं 2022 पासून तेच अध्यक्ष आणि सदस्य कार्यरत आहेत। हे अधिकारी शहरांमध्ये फिरकुनी बघत नसल्यानं समस्यांची व्याप्ती वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला। तसंच विकास कामांचा देखील खोळंबा झाल्याची तक्रार स्थानिकांनी केली। अकोला जिल्ह्यामध्ये पोषण आहार तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यामध्ये चक्क पाल आढळली। सुदैवाने पोषण आहार तयार करण्यापूर्वीच हे लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या तेडेगाव डवला इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली। मुंबई गोवा महामार्गावर रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली। खारपाडा पूल ते कर्नाळा अभयारण्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झाला। बीडच्या माजलगावमध्ये नॅशनल हायवे रोशनपारी फाट्यावर मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं। खेडिया गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये, तसंच या रस्त्याच्या कामाबाबत गुत्तेदार आणि अभियंत्यांकडून वेळकाढूपणा केला जातो। या विरोधात मनसे आक्रमक झाले। पुण्यामध्ये स्वच्छ संस्थेच्या सफाई कामगारांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। ठेकेदारांकडून होणाऱ्या जाचक अटींच्या विरोधात सफाई कामगार आक्रमक झाले। तसंच रखडलेला करारनामा आणि पावसाळी किटची देखील त्यांनी मागणी केली। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला। एआयचा दुरुपयोग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नियमावली तयार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। बीकेसीतल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली। भारतात फिनटेकमुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याचं मोदी यावेळी म्हणाले। प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केला। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात शेतात आढळलेल्या मृतदेहाचा उलगडा अखेर झाला। पत्नीनेच आपल्या पतीची गळा चिरून हत्या केल्याचं कबूल केलं। बदलापूरमधल्या चिमुकली अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला। शाळेतल्या आणखी एका चिमुकलीवर अक्षय शिंदेनं अत्याचार केल्याचं समोर आले। न्यायालयानं शिंदेला या प्रकरणी 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली। जळगाव शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर 40 वर्षीय नराधमानं अत्याचार केला। घरात लपंडाव खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार करण्यात आला। संशयित नराधमाला मुंबईतून अटक करण्यात आली।